इंटरमिटंट फास्टिंग हे सगळ्यांसाठी योग्य आहे का? याचं उत्तर आहे की जर इंटरमिटंट फास्टिंग करत असताना तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल, ईटिंग विंडोच्या वेळेस खूप क्रेविंग्ज होत असतील, खूप ओव्हर इटिंग होत असेल, तर हे कुठेतरी तुम्हाला सूट होत नाहीये. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच काय, तर तुम्हाला 12 तास सलग उपाशी राहणं आहे आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्हाला क्रेविंग्ज होता कामा नये. जर क्रेविंग्ज होत असतील तर ते इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षणं आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग हे ग्रॅज्युअली फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही 12 तास पहिले फास्ट करू शकतात. त्याची सवय झाल्यानंतर मग तुम्ही ते 14 तास फास्टिंगवर शिफ्ट होऊ शकतात. कारण फास्टिंग ही एक जीवनशैली आहे, ती शरीराची पनिशमेंट नाहीये. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युअली स्टार्ट करा आणि कन्सिस्टंट राहा. तुमची फास्टिंग विंडो किती आहे ही मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच अनेक फास्टिंग टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.